शिक्षकांसाठी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. फटाफट सुरुवात करूया. पोर्टलवरती 1 ते 12च्या ज्या जागा अपलोड होत आहेत त्याच्या संदर्भातली आपण माहिती घेत आहोत. सध्या शिक्षक भरतीची कार्यपद्धतीनुसार 100% जागा रिक्तनुसार 80% जागा फक्त पोर्टलवरती अप्रूव्ड होत आहेत. 100% जागा जरी भरल्या पोर्टलच्या लॉग इन अंतर्गत तरी सुद्धा 80% पदांना मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यानुसार आपल्याकडे जी आकडेवारी आलेली आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याच्या अगोदर सुद्धा जसा पावसाळा सुरू झालेला आहे तसाच पोर्टलवरती रिक्त जागांचा पाऊसही सुरू झालेला आहे. याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल. सोबतच या व्हिडिओमध्ये आपण अशा झेडपींमधली खरी वास्तविकता परिस्थिती पाहणार आहोत. म्हणजे काय, बरं वाटावं म्हणून बोलायचं नाही मित्रांनो, खरं वाटावं म्हणून बोललं पाहिजे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे. चला आपण सुरुवात करतोय की कुठे जागा किती अपलोड झालेल्या आहेत. सध्या जी आपल्याकडे माहिती आलेली आहे त्याच्यानुसार अमरावती, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, रायगड आणि PCMC यांच्या ज्या काही अप्रूव्ड वॅकन्सी आहेत, लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो, सध्या पर्यंत जी काही तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळेजण जे माहिती सांगत आहेत ती माहिती आहे ज्यांच्या जागा त्यांनी अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर अप्रूव्ड म्हणजे 80% नुसार किती जागा देण्यात आल्या त्याच्यानुसार ही आकडेवारी आपल्यापर्यंत आहे. ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि हो, तुमच्या जीवलग मित्रमैत्रिणींना पोहोचायचं आहे ज्यांना शिक्षक व्हायचे ते सुद्धा याच भरतीमध्ये. सध्या तुम्ही पाहताय की अमरावती, गोंदिया, भंडारा याच्या संदर्भातली ऑलरेडी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली होतीच. अमरावतीमध्ये पेसा, नॉन पेसा याच्या सुद्धा जागा सध्या पोर्टलवरती अपलोड होत आहेतच. त्याच्यामध्ये सध्या जी आपल्याकडे माहिती आलेली आहे झेडपीची माहिती आहे. त्याच्यानुसार मराठी माध्यमाच्या ज्या जागा अप्रूव्ड आहेत त्याच्या संदर्भातली न्यूजपेपरला सुद्धा न्यूज होती. 520 जागा अप्रूव्ड आहेत मराठी माध्यमाच्या आणि उसके साथ ही उर्दू मीडियम की वैकेंसी है 60. टोटल 560 वैकेंसीज है जो पोर्टल पे अपलोड हुई है और या सगळ्या जागा पोर्टलवरती शिक्षक भरती अंतर्गत येणार आहेतच. चला पुढचा आपण जिल्हा घेऊया. त्याच्यानुसार सध्या आपल्याकडे माहिती आलेली आहे ती चंद्रपूर जिल्ह्याची. आता चंद्रपूर झेडपीमध्ये जागा पोर्टलवरती किती अपलोड झालेल्या आहेत त्याच्यानुसार 450 ची आकडेवारी आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे. त्या अप्रूव्ड सुद्धा आहेत. व्यवस्थित भरतीची प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. भरती पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये होते. या दोन्ही टप्प्यामध्ये भरती होत असताना पहिल्या टप्प्याचे सुद्धा वेगवेगळे राऊंड होणार आहेत, दुसऱ्या टप्प्याचे सुद्धा वेगवेगळे राऊंड होणार आहेत. आणि तुम्हाला शिक्षक जर याच भरतीमध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला मार्क्स जास्त आहेत कमी आहेत हा विषय नाहीये मित्रमैत्रिणींनो. फक्त तुम्हाला तुमच्या टॅलेंटचा उपयोग करून घेता आला की तुम्हाला शिक्षक होण्याचं स्वप्न तुमचं नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि ते सुद्धा याच भरतीमध्ये, कारण मेरिट अगदी बऱ्याच कॅटेगरीचं समांतर आरक्षण अंतर्गत सुद्धा 2 डिजिट वरती आलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिल्ली दूर नाहीये. चंद्रपूरचा जो आकडा आपण पाहिलेला आहे त्याच्या अंतर्गत हे अप्रूव्ड जागा आहेत एवढ्या मात्र झेडपीमध्ये येणार आहेत. सायमल्टेनियसली आपण दुसरा जर विचार केला चंद्रपूर अंतर्गत आपण पाहतोय की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा इथं बऱ्यापैकी जागा आहेत आणि त्या सुद्धा पोर्टलवरती देण्यात येत आहेत. त्यामुळे तिथला सुद्धा आता प्रश्न मिटलाच असेल. जे चंद्रपूरमधून व्हिडिओ पाहतात ना कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. नेक्स्ट आहे नागपूर. आता नागपूर झेडपी अंतर्गत याच्या अगोदर दिलेल्या माहितीनुसार जसं की नाशिक, नागपूर, कोल्हापूर एक असं थोडीशी लमसम आकडेवारी होती की 1000च्या घरामध्ये जागा आहेत. पण सध्या नागपूरमध्ये अप्रूव्ड झालेल्या जागा आपल्याकडे आलेल्या आहेत. मित्रमैत्रिणी तुम्ही पाहिलं असेल पोर्टलवरती आतापर्यंत जो जागेची आकडेवारी होती त्याच्यामध्ये म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बरेचसे बदल होतात आहे. कारण जशा जशा जागा अप्रूव्ड होतात आहे त्याच्यामध्ये बरेच चेंजेस होतात आहे. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांना जुनीच संच मान्यता अजून अप्रूव्ड केल्यामुळे पुन्हा त्यांना तेच त्या अजून पूर्ण चक्रातून जावं लागतंय. त्यामुळे मुदतवाढीचं टेन्शन आहेच, परंतु सध्या ते टेन्शन ठरत नाहीये. मुदतवाढ जरी 8 दिवसाची जरी नंतर मिळाली तर जागा वाढतील अशा पद्धतीचं हे सध्या सिनारिओ आहे. मित्रमैत्रिणींनो, जागा जरी वाढला तरी तुम्हाला याच शिक्षक भरतीमध्ये व्हायचं असेल तर अर्थातच प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु डाउनलोड करा आणि शिक्षक भरती वैयक्तिक गायडन्स, काउन्सलिंग, गायडन्स सेशन जर तुम्हाला जॉईन करायचा असेल ना तर आजच वेळ दौडू नका. तिथे तो दुसरा जो जिल्हा आहे तो आहे रायगड.
आता तुम्ही पाहिलं असेल की सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त आहेत, राईट. आणि रायगडमध्ये जे काही 486 जागा आहेत, परंतु त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज द्यायला थोडासा गोंधळ होतोय. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये मॅथ सायन्सचं जे प्रमोशनचा गोंधळ झाल्यामुळे बाकी सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त जर कोणाला जागा असतील सध्या तर मॅथ सायन्सला आहेत. परंतु याच्या अंतर्गत रायगडमध्ये थोडीशी डिफरंट परिस्थिती आहे. 486 जागा असताना मॅथ सायन्सचं ते समायोजन, त्याच्यामध्ये प्रमोशन, काही लोकांचं डिमोशन सुद्धा, त्याच्यामुळे हा फिगर आपल्या समोर आलेला आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याच्यामध्ये अर्थातच या कॅटेगरीना थोडंसं म्हणजे विषयांना थोडासा फटका बसू शकतो. सिंधुदुर्गमध्ये अजून अतिरिक्त याच्यावरती कोकण पॅटर्न नुसारच संच मान्यता करायची, याच्यावरती बऱ्याचशा ठिकाणी संगनमत होत आहे. सोबतच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत सिंधुदुर्गमधल्या, तिथं तर त्यांनी एकमतानं ठरवलेलं आहे की जुन्याच संच मान्यतेनुसार आम्ही देणार आहोत. कारण शिक्षकांविना विद्यार्थी, डोंगराळ भाग आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यासाठी स्थानिक लेवलला तो निर्णय शिक्षणाधिकारी आणि त्यांनी घेतल्याचं असं ऐकायला मिळालेलं आहे. अजून आपल्याकडे याच्या संदर्भातले पुरावे नाही आहेत, परंतु त्याच्या अंतर्गत सध्या तरी अतिरिक्त होते. परंतु जर असा जर डिसिजन घेण्यात आला तर इथं सुद्धा पोर्टलला तुम्हाला जागा आलेल्या दिसतील. आणि अर्थातच केंद्र प्रमुखाच्या पदोन्नती आहे त्याच्यानुसार सुद्धा होत आहे, परंतु काही ठिकाणी पूर्णतः पदोन्नती सुद्धा झालेली नाहीये. त्यामुळे बाकीच्या झेडपींचा सुद्धा हा वेगळा सिनारिओ असताना तुमच्या लक्षात येईलच. त्याच्या नंतरनं आपल्याकडे आहे की भंडारा. आता मित्रमैत्रिणी, तुम्ही याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये 50 विद्यार्थी, म्हणजे ही बातमी आहे ती तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इव्हन मी सुद्धा ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होतीच की 50 शाळा आहेत, तिथं शिक्षकच नाहीयेत. त्यामुळे अक्षरशः पालकांनी शाळेला कुलूप ठोकून म्हणजे जे काही तहसील कार्यालय तिथं शाळा भरवण्याचा ठरवलं आहे. या सगळ्या बातम्यांना उधाण आलेलं आहे आणि 700 पदं पोर्टलवर देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यानुसार पदभरती होणार आहे अशी बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या. परंतु सध्याची परिस्थिती काय आहे की त्याच्यानंतर जे अप्रूव्ड झालेल्या जागा आहेत त्याच्याच अंतर्गत त्या 550 जागा अप्रूव्ड झालेल्या आहेत भंडारा जिल्ह्यातल्या. भंडारा जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर सुद्धा सांगायच्या वेळेस तुम्हाला हे सांगायचं होतं की सध्या 9 ते 12 साठी सुद्धा तिथं झेडपी आहेत. सायमल्टेनियसली भंडारा जिल्ह्यामध्ये हे फक्त तुम्हाला जी जागा बातमी सांगितली जाते ती 1ली ते 8वीच्या वर्गासाठी आहे. याच्यामध्ये 9 ते 10, 11 ते 12 ॲडिशनल नाही आहे. त्यामुळे लगेच तुम्ही 700चे लगेच मॅडम तुम्ही 525 कसे केले, याच्याबद्दल तुमच्यातले कोणी बुद्धिमान शिक्षक मला प्रश्न विचारू शकतात. त्यांच्यासाठी मला हे अंडरलाईन करून सांगायचं आहे की एवढ्या जागा सध्या तर त्याच्यामध्ये अप्रूव्ड होतात आहे. आणि 9 ते 10 आणि 11, 12 हे जे नवीन संच मान्यतेनुसार आजही अधिवेशनाच्या दरम्यान तुम्ही जे चेंजेस पाहताय ना त्याच्यामुळे बदल अपेक्षित आहेत आणि ते होताना सुद्धा दिसत आहेत. येस, यू आर फ्रॉम भंडारा, राईट इन कमेंट सेक्शन. किंवा तुम्हाला भंडाऱ्यामध्ये जर जॉब करायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि हो, व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, कारण तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते येते. याच्या अगोदर सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती दिलीच होती. त्याच्या अंतर्गत ज्या रयतच्या जागा पोर्टलवरती अप्रूव्ड होत आहेत त्यांनी दिलेल्या आहेत त्या जवळपास विदाऊटच्या आहेत आणि त्या जवळपास 500च्या घरामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 11वी 12वी उच्च माध्यमिक ॲडिशन केलेलं नाहीये आणि मग त्याच्यानंतर ॲडिशन करून 11 12वीची जास्त काही वॅकेन्सी नाहीये. लास्ट टाइम सुद्धा तुम्ही पाहिलं असेलच. परंतु रयतला जर तुम्ही प्राधान्यक्रम म्हणून जर सिलेक्ट करणार असाल काही विदाऊटला आहे म्हणून तर विचार करा बरं का. कारण याच्यासाठी तुम्हाला वैयक्तिक गायडन्स दिला जाईल की नक्की तुम्हाला काय करायचं आणि कुठलं चूज करायचं. अन्यथा मार्क्स असून काही उपयोग नाहीये हे तुम्हाला कळणार आहे. दिल्ली दूर नाहीये, इतके दिवस झाला आम्ही सांगतोय, परंतु तुम्हाला कळेलच. आणि ज्यांना याच्या संदर्भातलं जर तुम्हाला थेट सोल्युशन हवं असेल तर A+ ग्रुप आपला आहेच. टीचर्स हेल्पलाईन गायडन्सच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंग घेणार आहोतच ना. येस, त्याच्यासोबतच जी स्वामीची संस्था आहे त्यांनी विदाऊटला सुद्धा सध्या ज्या काही जागा अप्रूव्ड केलेल्या आहेत त्या लास्ट टाइम सारखं सांगितलेलं 450 जागा आहेत त्या पोर्टलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यानुसार सुद्धा आता 80% पदच भरतात का की त्याला मान्यता देतात. आता संस्थेच्या बाबतीमध्ये 80%चा रूल आहे तो थोडा एक्सक्लूड होतो. तो म्हणजे झेडपीच्या बाबतीमध्ये मनपा नपा त्यांच्यामध्ये हा रूल स्ट्रिक्टली फॉलो करावा लागतो. परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये मात्र काही पदं आहेत ज्या छोटे छोटे संस्था आहेत त्या भरणं इतकं मॅन्डेटरी असतं, त्यामुळे त्यांच्याबद्दल लिनियंटली विचार केला जातो. त्यामुळे त्यांच्या सुद्धा जागा आहेत त्या स्वामीच्या, ह्या सुद्धा पोर्टलवरती येतात. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी
स्वामी संस्था आहे ती कोल्हापूरची आहे आणि त्याच्या अंतर्गत पोर्टल भरतीच्या पहिल्या टप्प्याला विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जागा ह्या विथ इंटरव्ह्यूने सुद्धा घेतल्या होत्या. आणि सध्या तुम्ही थोडंसं रुमर्स पाहिली असेल की प्राध्यापक भरतीमध्ये स्वामी जे काही शिक्षण संस्था आहे त्याच्या अंतर्गत थोडासा गोंधळ चालू आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आंदोलन उपोषण सुद्धा होतात आहे. परंतु सध्या आपल्यासाठी त्याच्यातून एक सकारात्मक बातमी आहे भावी शिक्षकांसाठी. तुम्हाला या जागा विदाऊटला येतात आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची तुम्ही तर गरज नाहीये. बाकी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहेच की याच्या अंतर्गत आदिवासी विभागाच्या ज्या आश्रमशाळा आहेत, फक्त शासकीय आश्रमशाळाबद्दल मी बोलते, त्याच्यानंतर खाजगी संस्थांच्या आश्रमशाळांची सुद्धा तेवढीच पदं येण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणजे जवळपास जी 2000 पदं आहेत ती आश्रमशाळेची येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामधल्या बऱ्याच आश्रमशाळा आहेत त्या निवासी आहेत आणि बऱ्याच आश्रमशाळा आहेत त्या अनिवासी आहेत. परंतु जेव्हा पोर्टलवरती त्या आश्रमशाळा दिसतात ना तुमच्या लॉगिनला, तिथं लिहिलेलं नसतं. सोबतच तुम्ही जाहिराती कशा वाचायच्या ते जर पाहिलं असेल किंवा त्याचे सेशन आपण मेंटरशिप बॅचच्या मुलांसाठी सुरू केलेले आहेत ॲपमध्ये, जर तुम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून जोडले असाल तर तुमच्या लक्षात येईल तिथं कुठंही मेन्शन केलं नसतं की निवासी शाळा अनिवासी शाळा. त्याच्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना पहिल्यांदा तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वैयक्तिक गायडन्सच्या माध्यमातून तेव्हा गाईड करू. आता तुम्हाला सांगून काही उपयोग नाहीये, कारण जोपर्यंत तुमच्या लॉग इनला काही येत नाही त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे जे तुमचं एज्युकेशन आहे, जे तुमची पात्रता आहे त्याच्यानुसार आलेले प्राधान्यक्रम, त्याच्यानुसार लॉक करण्यात येणारे प्राधान्यक्रम, याचा एक स्ट्रॅटेजी तुम्हाला लक्षात. एक एक जागा महत्वाची आहे आणि सध्या एक एक जागा येते, त्यामुळे चुन चुन के मारेंगे असा आपण हिंदीत फिल्ममधला एक डायलॉग तुम्ही ऐकला होता. तशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभाग सुद्धा संस्थांतर्गत वाद असो किंवा बऱ्याच दिवसांनी पोर्टलवरती जाहिरात जरी दिली नसो, कोणतीही गोष्ट असली तरी पोर्टलवरती जाहिरात त्यांना द्यावीच लागणार आहे. भले काही जागा तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये आलेल्या दिसतील किंवा काही आस्थापना या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आलेल्या दिसतील. सध्या अध्यापक विद्यालय याच्या संदर्भातले निर्देश येणं बाकी आहे, त्यामुळे त्यांच्या सुद्धा साठी जागा येण्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे. शिक्षण मंत्र्यांची लवकरच त्याच्या संदर्भातली ठाकरे सर आहेत ते भेट सुद्धा घेतात आपल्या शिवयुनिटी फाउंडेशन. एखादा तुमचा जिल्हा राहिला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आपण हळूहळू जशी माहिती फायनलाइज आपल्याकडे मिळते ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि असंच पोहोचवत राहू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रमैत्रिणींनो, स्टे कनेक्टेड. शिक्षक तुम्हाला व्हायचंय आणि तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचंय.